परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय। पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत असा आग्रह धरू नका असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं। काही गोष्टींमध्ये मोठ्या मनानं माफ करायचं असतं असंही धस यांनी म्हटलं होतं। त्यावरून आव्हाडांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय। मग याच न्यायानं वाल्मिक कराडला देखील माफ करायचं का असा सवाल आव्हाडांनी केलाय। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा। जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं। एकच प्रकरण दोन कशा काय बाजू घेऊ शकता तुम्ही? ते लॉंग मार्चच्या आडवं कशाला आलात? कशाला सरकारची दलाली करायची? त्यांचं म्हणणं आहे त्यांना माफ करून टाका। मग असाच जर नियम लावायचा झाला तर मग वाल्मिक कराडला पण माफ करून टाका। मग अशा पद्धतीने तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना भेटा आणि सांगा की महाराष्ट्रातले जेवढे कुणी आतमध्ये जेलमध्ये आहेत ते काहीतरी आगापोटी त्यांनी केलं असेल, जाऊ सगळ्यांना सोडून द्या। समान न्याय, सगळ्यांना सोडून द्या आणि मग वाल्मिक कराडलाही सोडून द्या। कराडचं नाव घेणारा मी पहिला होतो। मी कधी नाही म्हणालो आका काका बाका, नाही, आपण स्ट्रेट नावच घेतलं होतं। लोक नाव घ्यायला घाबरत होती आणि मी नाव तेट घेतलं पहिल्याच दिवशी। नागपूरच्या संत्र्याला जाड सालवाला संत्र म्हणतो, जाड, त्याचे साल जाड असते। पण हा मराठवाड्यातील नागपुरातील सीमेवर लावलेला हा संत्रा आंबट आणि पातळ काकडीचा निघेल असं मला वाटत नव्हता। म्हणजे जातीय द्वेष पण निर्माण करणारा। एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते। हे बरोबर नाही।